प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत? ए. हरियाणा, बी. राजस्थान, सी. केरळ, डी. तामिळनाडू. योग्य उत्तर आहे ए. हरियाणा. प्रश्न दुसरा, जम्मू आणि काश्मीरमध्ये किती वर्षांनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे? ए. 8, बी. 7, सी. 10, डी. 15. याचं योग्य उत्तर आहे सी. 10. प्रश्न तिसरा, जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक किती टप्प्यात होणार आहे? ए. 2, बी. 3, सी. 1, डी. 4. याचं योग्य उत्तर आहे बी. 3. प्रश्न चौथा, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे? ए. पुष्पा, बी. KGF 2, सी. ब्रह्मास्त्र, डी. अट्टम. तर याचं योग्य उत्तर आहे डी. अट्टम. प्रश्न पाचवा, कोणत्या भाषेतील अट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे? ए. मराठी, बी. कन्नड, सी. मल्याळम, डी. हिंदी. याचं योग्य उत्तर आहे सी. मल्याळम. प्रश्न सहावा, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ए. बाईपण भारी देवा, बी. वाळवी, सी. जून फर्निचर, डी. बॉयज 3. याचं योग्य उत्तर आहे बी. वाळवी. प्रश्न सातवा, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ए. ऋषभ शेट्टी, बी. राजकुमार राव, सी. अल्लू अर्जुन, डी. वरुण धवन. याचं योग्य उत्तर आहे ए. ऋषभ शेट्टी. प्रश्न आठवा, ऋषभ शेट्टी यांना कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेताचा पुरस्कार जाहीर झाला आहे? ए. महाराजा, बी. पुष्पा, सी. KGF 2, डी. कांतारा. तर याचं योग्य उत्तर आहे डी. कांतारा. प्रश्न नववा, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे? ए. समंता प्रभू, बी. नित्या मेनन, सी. रश्मिका मंदना, डी. कीर्ती सेनन. याचं योग्य उत्तर आहे बी. नित्या मेनन. प्रश्न 10वा, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ए. परेश मोकाशी, बी. राजकुमार हिरानी, सी. अनुराग कश्यप, डी. सूरज बडजात्या. याचं योग्य उत्तर आहे सूरज बडजात्या, ऑप्शन नंबर डी. प्रश्न 11वा, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ए. नीना कुलकर्णी, बी. सई तामणकर, सी. नीना गुप्ता, डी. रवीना टंडन. याचं योग्य उत्तर आहे सी. नीना गुप्ता. प्रश्न 12वा, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतेचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ए. आहे पवन मल्होत्रा, बी. आहे जॅकी श्रॉफ, सी. आहे पंकज त्रिपाठी, डी. आहे वरुण शर्मा. याचं योग्य उत्तर आहे पवन मल्होत्रा. प्रश्न नंबर 13, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ए. ब्रह्मास्त्र, बी. इंडियन 2, सी. MR अँड मिस्टर माही, डी. आहे गुलमोहर. याचं योग्य उत्तर आहे डी. गुलमोहर. प्रश्न 14वा, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ए. पुष्पा, बी. कांतारा, सी. KGF 2, डी. डंकी. तर याचं योग्य उत्तर आहे बी. कांतारा. प्रश्न 15वा, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ए. आहे अरिजित सिंग, बी. आहे उदित नारायण, सी. आहे सुखविंदर सिंग, डी. आहे अरमान मलिक. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ए. अरिजित सिंग. प्रश्न नंबर 16वा, पैतोंगातर्न शिनावात्रा यांची कोणत्या देशाची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? पैतोंगतार्न शिनावात्रा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? ए. रवांडा, बी. दक्षिण आफ्रिका, सी. थायलंड, डी.
फिनलंड. तर याचं योग्य उत्तर आहे सी थायलंड. प्रश्न 17वा. इस्रोचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS 8चे कोणत्या यानाद्वारे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे? ए. PSLV-D2, बी. SSLV-D3, सी. PSLV-D2, डी. SSLV-D2. याचं योग्य उत्तर आहे बी. SSLV-D3. ठीक आहे. प्रश्न 18वा. महाराष्ट्र राज्यातील किती गावांत 100% सौर ऊर्जेचा वापर करणारी योजना महावितरणतर्फे राबवण्यात येणार आहे? ए. 90, बी. 75, सी. 100, डी. 150. याचं योग्य उत्तर आहे सी. 100. प्रश्न 19वा. जम्मू आणि काश्मीरच्या DGP पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ए. नलिन प्रभात, बी. पंकज त्रिपाठी, सी. राहुल नवीन, डी. राकेश कुमार. याचं योग्य उत्तर आहे ए. नलिन प्रभात. प्रश्न नंबर 20वा. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली आहे? ए. सागर पाटील, बी. किरण कुमार, सी. मनप्रीत सिंग, डी. हरीश पर्वतनेनी. तर याचं योग्य उत्तर आहे डी. हरीश पर्वतनेनी. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.